निवेदिता, अगं तू आहेस ना, आज घरातच आहेस ना? हो का? नाही अगं, माझ्या मी करते. माझ्या मैत्रिणी येणार आहेत ना आज भेशीसाठी. अच्छा, पण परवा तर तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला कोणाकडे तरी जायचंय. हो अगं, म्हणजे नूतनचाच होता नंबर, पण सगळ्या मागे लागल्या. मी तुझ्याकडे येतो. म्हटलं ठीक आहे, मग मलाही नाही म्हणता आलं नाही. का गं, तुला कुठे बाहेर जायचं का? नाही सासूबाई, मी घरीच आहे, येऊ दे त्यांना. आणि तुलाच बघायला येत आहेत बरं का माझ्या मैत्रिणी. मला का? नवी नवरी आहेस ना तू, मग बघावंसं वाटणारच ना, एक उत्सुकता असते. एक तर लग्नाला कोणाला बोलावता आलं नाही म्हणून आधीच त्यावरनं टोमणे मारत असतात मला, त्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही ग. हं? पण छान खातिरदारी करा माझ्या मैत्रिणींची, माझा मान राहिला पाहिजे त्यांच्या समोर. हो सासूबाई, नीट करेन सगळं. आणि जे काय बनवशील ते छान बनव, माझी कॉलर ताट झाली पाहिजे. हो सासूबाई, मी सगळं नीट व्यवस्थित बनवेन, तुम्ही काळजी करू नका. अगं काळजी कशी नको करू, माझ्या मैत्रिणी तुला माहित नाहीत बाई, त्यांना कसं सगळं पद्धतशीर लागतं आणि तसं नाही झालं ना तर गाल फुगवून बसतात. म्हणूनच माझी फार इच्छा नव्हती गो त्यांनी यावं, पण आता मागेच लागल्या, तुमच्या धाकट्या सुनेला भेटायचं. मग अगदीच कसं गो तोंडावर नाही म्हणणार म्हणून बोलवलंय त्यांना. बरं केलं सासूबाई. मी तर म्हणते की ह्या वयात तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आवर्जून भेटलं पाहिजे, त्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कसं आहे, मित्रमैत्रिणींना भेटलं ना की जुने दिवस ताजेतवाने होतात, आपल्यालाही फ्रेश वाटतं, हो ना? मग करशील ना त्यांची उठबस सगळी नीट व्यवस्थित करशील ना, का गोळ घालशील? करीन सासूबाई, तुम्ही विश्वास ठेवा. दुसरा काही पर्याय आहे का माझ्या पुढे? बरं, पण नीट करा सगळं. माझ्या मैत्रिणी तुला कधी गिळून टाकतील ना, तुला कळणार सुद्धा नाही. तुझी लायकी आज तुला दाखवतेच बघ निवेदिता. बरं, मी जाऊ का ग? साडी वगैरे सगळंच बदलायचं आहे ना, नाही तर केली असती तुला मदत, पण हो हो, तुम्ही जा ना, मी करते. कर हा. आई, हिला जरा जास्तच विश्वास आहे ना स्वतःवरती. नाही तर काय, पण माझ्या मैत्रिणी हिच्या विश्वासाचा कसा कोळसा करतात ते बघच आता. तुमच्या मैत्रिणी टोमणे मारून मारून अशी हालत करणारच नाही हिची. सगळा माज असा उतरायचा, हो की नाही? अगदी बरोबर. चल, मी तयारीला लागते. मस्त दिसा, जा मस्त तयारी करा. दादा, या गाडीचं काय करायचंय? हा, शॉक ऑब्झर्वर चेंज करायचे, ब्रेक ऑइल चेंज करायची आणि किक मध्ये मध्ये अडकतीये, ते बघ काय झालंय ते. दादा, आधी काय करू? दादा, फुकटे आल्या बघ. नाव मोठं आणि लक्षण खोटं. गाडीतच काहीतरी काम घेऊन आले असतील. बाई ग, किती गरम होतंय ग तुझ्या गाडीत. एसी तरी असेंबल करून घ्यायचा. तो बघ धन्या. हॅलो यश, कसा आहेस? मी मस्त. आता तू मस्तच असणार, त्याचं लग्न झालंय आता. ए, कशाला मस्करी करताय त्याची? बरं ते जाऊ दे, माझ्या गाडीचं एसी वर्क करत नाहीये, तेवढं नीट करून दे. ओ मावशी, आता आम्हाला खूप काम आहेत, दुरुस्त नाही होणार. ए यश, थोडा तरी विचार कर ना तुझ्या रुपाली मावशीचा. हा बरं ठीक आहे, मी करतो. काय रे यश, तू लग्न केलंस ते तर कळवलंच नाहीस, पण लग्नानंतर काही जॉब वगैरे बघितला की नाही? नाही. अरे म्हणजे लग्न करून सुद्धा तू अजूनही हे गॅरेजच चालवतोयस? एक मिनिट. यात हसण्यासारखं काय आहे? अरे मग काय, माझी दोन्ही मुलं दिल्लीला मोठ्या कंपनीत जॉब करतात, तुझ्याच बरोबरची ना, आणि तू अजून. मानसी मावशी,
मी दुसऱ्यांच्या जीवावर तर जगत नाही ना, कष्टाने कमवतोय आणि खातोय. आणि कसं आहे ना, या कामावर माझा जीव आहे. गाड्या दुरुस्त करायला मला जाम आवडतं. आणि मानसी मावशी, दुसऱ्यांबद्दल गॉसिप करण्यापेक्षा घाम गाळून कष्टाने कमवलेलं कधीही चांगलं ना. म्हणजे आम्ही काहीच करत नाही असं म्हणायचंय का तुला? आता याचं उत्तर मी कसं देणार ना, तुम्ही हा स्वतःलाच विचारा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, माझ्या कष्टाचं खायला मला काही वाटत नाही, मग तुमच्या पोटात का दुखतं? आमच्या पोटात वगैरे काही दुखत नाही हा. आणि तुझ्या बायकोला चालत असेल तर आम्हाला काय करायचंय? मानसी मावशी समजूतदार आहेत हा. ते तर आहेच मी. ए पण काय रे यश, तुझी बायको तर ती समोरच्या घरात राहायची ना? म्हणजे लव्ह मॅरेज दिसतंय. अगं लव्ह मॅरेज कसलं? तिचा नवरा पळून गेला ना, म्हणून यशला लग्न करावं लागलं तिच्याशी. काय बोलतेस? असं मालती म्हणत होती. म्हणजे ना त्या मुलीने चांगलंच फसवलं बरं का याला. एक मिनिट, तिने मला काही फसवलं बिसवलं नाही हा. आणि तुम्हाला तिच्याबद्दल काहीही माहित नसताना तुम्ही तिच्याबद्दल असं कसं बोलू शकता? ए गप्पा ग, कशाला छळताय त्याला? असतं एकेकाचं नशीब. खरंय बाई, असतं एकेकाचं नशीब. आणि आता मलाही बघायचंच आहे ना, मालतीने कुठल्या अप्सरेशी याचं लग्न लावून दिलंय ते. ए बोलत काय बसलाय आता? चला, मालती वाट बघत असेल. आणि तसंही यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नाहीये. आवरता आवरताच इतका उशीर. ही काय, ही खुर्ची अशी काय? अरे देवा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं. निवेदिता, अगं काय ग, कशा पडल्यात मॅट्स? अगं माझ्या मैत्रिणी कुठल्याही क्षणी दारात येऊन उभ्या राहतील. त्यांची घरं एकतर पॉश टापटीप, आणि हे काय असं दाखवायचंय का आपलं घर काहीतरी? ते बघ ते बघ ते बघ, उशी बघ जमिनीवर. हा सीम एक बेशिस्त मुलगा आहे, कसंही कुठेही काही टाकत असतो. अरे देवा, अगो बाई आल्या वाटतं. अरे देवा देवा देवा, हे बघा इथे बघा, दारात माझी लाच काढायला ठेवलंय हे डोअरमॅट. कसं ठेवलंय वाकडं तिकडं. हा हे बघ तिकडे कसं पडलंय बघ. राहू दे आता, तू तो लॅम्प कर, मी हे करते. हा अगो बाई, हे निवेदिता, अगं जा थंड पाणी घेऊन ये जा पटकन. अगो बाई, बाटल्या ठेवल्यात ना फ्रीज मध्ये थंड पाण्याच्या? हो सासूबाई, ठेवल्या आहेत मी. हो, आणि तुमच्या मैत्रिणीच आहेत ना, एवढ्या पॅनिक का होताय तुम्ही? अगं बाई तसं नाही ग, एक तर त्यांची घरं पॉश, त्यांना सगळं टापटीप. तुला का सांगू, पण मी सांगितलंय ते कर. जा कर. अगं बाई, या 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 या. मालती, अगं किती उशीर दार उघडायला? अगं मी किचन मध्ये जरा काम करत होते ना, म्हणून वेळ लागला. तुझ्या इथे खूप गरम होतं ग. एसी लाव आधी, खूप उकडतंय. तिच्याकडे कुठला आला एसी? परवडणार आहे का तिला? अय्या, मी विसरलेच. थंड पाणी तरी मिळेल ना? अगं हो, सुनबाईला सांगितलंय ना मी, आतमध्ये आणतेच आहे ती. चला चला आतमध्ये आमच्या सोफ्यावर तरी बसा. या 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 या. काय ग, पाणी फिल्टरचं आहे ना? अगं नाही ग, आजकाल कसं कसं पाणी असतं ना, उगीच नको ते आजार व्हायचे. अगं माझ्या मुलांनी तर माझ्या घरी 2-2 फिल्टर बसवले. माझ्या कशाला इन्फेक्शन व्हायला नको ना, म्हणून. डोंट वरी, आमच्याकडचं पाणी फिल्टरचंच आहे. मग ठीक आहे. अगं मालती, हेच तुझी धाकटी सून ना? हो हो निवेदिता. ए चालून दाखव ना जरा. मालती, बघूया तरी तुझ्या धाकट्या सुनेची चाल कशी आहे ती. अरे आलात तुम्ही? काय म्हणताय तिघी जणी? खूप दिवसांनी भेटतोय ना आपण. खरंच इतका आनंद झालाय मला, म्हणून सांगू. अगो पण काय गो, तू इतकी का वाळलीस? नवीन जाऊ तुला वेळेवर जेवायला वगैरे देते की नाही? नाही ग, मी कुणावर अवलंबून नाहीये. सरकारी ऑफिसर आहे मी. मला वाटलं ना तर रोज बाहेरून ऑर्डर करून खाऊ शकते मी. पण डाएट फिटनेस काही आहे की नाही. आणि मुळात तुमच्या वयात आल्यानंतर तुमच्यासारखं छान दिसायचंय मला.
हुंडा मागितल्यामुळे सासूला तुरुंगवास. निवेदिता चहा दे ग मला. अरे देवा, हे महिला मंडळ इथे कसं आज? त्यांचं लक्ष जाण्याआधी इथून सटकलेलं बरं. ओ भाऊजी कुठे पळताय? अरे तुम्ही आलात होय. भाऊजी बायकोला घाबरून पळून चालला होता. खरं सांगा. अहो काय तुम्ही पण. आणि मला सांगा, मालतीला काय घाबरायचंय? कशात तुम्ही सगळ्या? भाऊजी आम्हाला तुमच्या धाकट्या सुनेची चाल बघायची आहे बरं का. ए तू चालून दाखव बरं. निवेदिता, एक मिनिट निवेदिता. अहो आता चालायला सांगून काय होणार आहे? का म्हणजे? अहो प्रथा असते ती. तुमचा तुमच्या सुनेवर विश्वास नाहीये का? शिकली आहे ना ती. अहो तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त. अहो मालती, अगं खरं तेच बोललो मी. आपली निवेदिता डबल ग्रॅज्युएट नाहीये का? आणि तुम्हा सगळ्यांना पुरून उरेल ना एवढा विश्वास आहे माझा माझ्या सुनेवर. आणि तुम्हाला तिची परीक्षाच घ्यायची आहे ना. थांबा, तिला एखादं गाणं गायला सांगतो. निवेदिता चल पटकन एखादं गाणं म्हण. काका, अहो गाणं आणि मी? अगं असं काय करतेस निवेदिता? अगं मोबाईलवर एखादं गाणं लाव आणि त्याप्रमाणे लिपसिंग कर. त्यांना कुठे काय कळणार आहे? भाऊजी सगळं कळतंय हो आम्हाला. आओ आम्ही काय तुमच्या मालती सारख्या आहोत काय? मालती अगो म्हणजे मला तुला नव्हतं म्हणायचं. हं? ऐका लेडीज मंडळी, मी काय म्हणतो, तुम्हाला येऊन बराच वेळ झालाय ना, त्यामुळे तुम्हाला भूक सुद्धा लागली असेल. निवेदिता जा त्यांच्यासाठी कांदे पोहे कर पटकन. कांदा पोहे हे असं टिपिकल, त्याच्यापेक्षा चमचमीत काहीतरी. अगं पाऊस पडतोय ना, कांदा भजी, चमचमीत कांदा भजी बनव. हा चालेल. हे बघ, आमच्या सगळ्यांसाठी कांदा भजी आणि माझ्यासाठी ग्रीन टी. तुम्ही फक्त ऑर्डर करा, सगळं इथे हजर असेल. बरं तुम्हाला काय? मला हॉट कॉफी पाहिजे. आणि मानसिका तुला? मला मँगो ज्यूस मिळेल ना? अगं म्हणजे काय, तुला आवडतो म्हणून आधीच आणून ठेवलाय. आणि चांगला देवगडच्या हापूस आंब्यांचा आहे बरं का. हिला बरा परवडला. मी आलेच. मालती अगं, अहो तुम्ही पेपर वाचत होतात ना तिथे बसून, वाचा. बरं तुम्ही बसा, मी आहेच. निवेदिता आणते मँगो ज्यूस. बरं तुम्ही बसा, मी आलेच पटकन काम आटपून. वर्क फ्रॉम होम लगेच जॉईन होते तुम्हाला. हा एन्जॉय. आलेच. काय बोलतेस? मालती, माझा मुलगा पुढचं शिक्षण घ्यायला अमेरिकेला चाललाय. हो अगं 2 वर्षाचा शिक्षणाचा खर्च 17 लाख येणार आहे. 17 लाख. अगो माझाही मुलगा चाललाय कुवेतला जॉब साठी. विजाचा झालंय, आता कधी जातोय ते बघू. छान. तुम्ही बसा, मी जरा आलेच. हा कोण आहे ते? ताईलाच विचारतो. वेदिता, हा ठेवलास ना चहा? हा ग्रीन टी सांगितलाय तिने, तो पण कर. कॉफी कर. हा आणि कांदा, हा पटापट हात चालव आणि कांदा पटापट चिर. हा हो, काय भुकेल्या असतील ग माझ्या मैत्रिणी, त्यांना पटकन लागतं सगळं. हा हो सासू. कर मग पटकन. हा
सांगितलं होतं ना बाहेर यायचं नाही म्हणून. काय करतोयस इथे? जा आता आमचं पटकन जा. तू काय करतेस? मी चहा नाश्ता जेवण सगळं बनवते. एवढं सगळं कोणासाठी? ते बाहेर आज्या आल्यात ना त्यांच्यासाठी. पण त्या कोण आहेत आणि आपल्याकडे का आले आहेत? अरे सासूबाईंच्या मैत्रिणी आहेत त्या, भेटायला आल्या असतील. ताई, पण तुला एवढं सगळं जेवण बनवायचंय, मी तुला हेल्प करू? असीम, तू हे बोललायस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. ताई, पण तुला त्रास तर होणार नाही ना? अरे त्रास कसला त्यात असीम? आणि तुला तर माहितीये ना, मला जेवण करायला खूप मजा येते. कसं आहे ना, स्वतःच्या हाताने दुसऱ्याला खायला घालण्यात एक वेगळाच आनंद असतो असीम. आता थोडी तारांबळ उडाली आहे खरं माझी, पण यू डोंट वरी, आय विल मॅनेज. पण जर तुला हेल्प हवी असेल तर मला सांगा. मला नकोय तुझी मदत. तू एक काम कर, तू राशी सोबत जाऊन खेळ जा. ती खोलीत आहे, ती बाहेर येतच नाहीये. का? ताई, मी तिला ना हळूच दरवाजातून विचारलं तर ती म्हणते की ते आजी तिला गाणं म्हणायला सांगतायत. ह्या बायका ना खरंच गमतीशीर आहेत. मला तर वाटतं ना ते आजी डेंजर आहेत. असीम, असं नाही बोलायचं. मोठ्या आहेत ना ते आपल्यापेक्षा. मग तू एक काम कर असीम, तू ना तुझा कालचा मॅथ्सचा होमवर्क राहिलाय तो तू कर. नाश्ता रेडी झाला की मी तुला बोलवते. ओके? बरं. अगं ये ना. काय चाललंय? चल, हट्ट नको करूस ग. चल ये इकडे उभी राशी. हॅलो राशी, किती मोठी झाली रे. कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. तुझी आई तुझ्या गाण्याचं खूप कौतुक करत होती. ए हो ना, तुझं एक छानसं गाणं म्हणून दाखव ना. दाखवशील ना? अगं दाखवणं म्हणून काय विचारते, ती गाणारच आहे. हो ना राशी? म्हण अगं, म्हण म्हण म्हण. गाणं. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. वा राशी वा, क्या बात है, वा. मस्त मस्त मस्त, छान. अहो भाऊजी, तिला तिचं गाणं पूर्ण तर करू द्या. म्हणजे अजून गाणं ऐकायचं तुम्हाला? अहो, तिने गायलेल्या गाण्याची एक ओळ ऐकूनच माझे कान तृप्त झाले. वा राशी, क्या बात है. वा, जा आता खेळायला जा तू, जा. बाबा, ती गात होती ना. कशाला गायचे? या म्हाताऱ्याने काय. अगं म्हणजे ह्या बीसीच्या मीटिंग साठी आल्यात ना सगळ्या, त्यांना गप्पा मारून दे ना एकमेकांबरोबर. मी निघतो, माझं काम आहे. हा, माझा फोन वाजतोय. मी आलेच. हा, निवेदिता, झालं का? आंटी 2 मिनिटं. अजून काही हवं असेल तर सांगा ग. माझी सून सुगरण आहे, बनवेल पटापट. हो ना? मोमोज बनवशील? हो हो बनवेल ना. अगं का नाही, सगळं येतं तिला. बनव ग निवेदिता. हो आणतेच. पनीर मोमो बनव. अगं बनवेल बनवेल. अगं मालती, तू म्हणत होतीस ना तुझ्या घरात गृहशांतीची पूजा घालायची म्हणून, त्याचं काय झालं? हो घालायची आहे ग. पण मुहूर्त सापडत नसेल. हो ना? गप ग. अगं तू म्हणत होतीस ना की तुमचे आध्यात्मिक गुरुजी फार कडक आहेत वगैरे. हो ना अगं, आम्ही सगळं त्यांच्या सांगण्यानुसारच करतो. आता तर घरात शांती येण्यासाठी तुम्हाला गृहशांतीची पूजा घालावीच लागणार. हो ना, त्यांना माहितीच आहे ना आम्ही किती धार्मिक आहोत ते. अगं पण इतकं पुण्य करून, इतकं दान धर्म करून, पूजा करून तुझ्या पदरात काय पडलं? तर तुझ्या धाकट्या मुलाने तुझ्या मनाविरुद्ध आणलेली सून. त्याने तुझ्या मनाविरुद्ध लग्न केलंच की.